हॅलो. हाय. हाय, कसे आहात तुम्ही? मजेत. चलो सर, वेलकम टू युवागिरी. थँक्यू अँड वेलकम टू कला आविष्कार. ऑल ओव्हर. येस. से कला आविष्कार, व्हॉट एक्झॅक्टली इज कला आविष्कार? कला आविष्कार, कला आर्ट आविष्कार, वॉट एव्हर द जे काही आपण स्किल मुलांमध्ये असतं ते आर्टच्या रूपामध्ये, काही प्रोजेक्टच्या रूपामध्ये आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि हा एक एक्झिबिशन मुवमेंट आहे. एक्झिबिशनमध्ये मुलांचे जे काही आपण स्वतः पूर्ण वर्षभरामध्ये किंवा त्यांच्या डे लाईफमध्ये त्यांचे काही कलेक्शन्स असतात, स्किल असतात, काही इंटरेस्ट असतो आणि तो इंटरेस्ट त्यांनी कुठेतरी शो करावा, कारण की ते कुठेतरी पेटीमध्ये पॅक असतं त्यांचं आणि तो पेटी पॅक आपल्याला बाहेर काढायचा आहे. ओके. आणि तो पेटी पॅक बाहेर काढून प्लस आमचे काही टेक्निकल स्टुडंट्स ज्या इथे शिकतात त्यांच्याकडे काही टेक्निकल्स नॉलेज आहे, ते जे काही प्रिन्सिपल यूज करून त्याच्यावरती काहीतरी नवीन आयडिया जनरेट करतात आणि ती नवीन आयडिया त्यांच्या स्वतः एक प्रकल्पामध्ये किंवा दॅट प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी ते अस्तित्वात आणलेली. तुम्हाला ते खूप काही गोष्टी सांगू शकतात, पण त्याच्याबरोबर तुम्ही आम्हाला जर खूप म्हणजे मनमोकळेपणे गप्पा मारलात तर आल्या इतकं मस्त वाटलं ना आम्हाला, कारण क्रिएटिव्हिटी सिरियसली दिसलं फ्रॉम हिअर टू देअर, सगळीकडे क्रिएटिव्हिटी दिसली. हो. आणि लहान मुलांपासून म्हणजे आमचे छोटे मुलं स्कूलमधले ते पूर्णपणे ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत सर्व मुलं इन्व्हॉल्ड या याच्यामध्ये एक्झिबिशनमध्ये. आणि हे एक्झिबिशन बेसिकली खूप कमी वेळेमध्ये आम्ही तुमच्यासाठी किंवा आपल्या युवागिरीसाठी आम्ही प्रेझेंट करतोय. आणि ही युवागिरी ही सगळी आमची युवागिरी आहे. नक्की. ओके. सो क्लिअरली व्हेरी एक्साइटेड. आम्ही राऊंड घ्यायचं. चक्कर मारू. यू आर वेलकम. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. सर्वप्रथम युवागिरी या पूर्ण टीमचे आम्ही स्वागत करतो अमृतवाहिनी मॉडेल स्कूल तर्फे. या ठिकाणी अमृतवाहिनी मॉडेल स्कूलनी छोटी छोटी मॉडेल्स इथे फोल्डिंग वर्क्स ओरिगामीमध्ये तयार केलेली आहेत. काय करते मन लावून इतकं? रोज फ्लावर. हे सगळं तू बनवलंस? येस. येस. काय फोकस बघा. आणि अपूर्व तुला बघ, नो फोकस. काय काढणार तू आमच्यासाठी? तुमच्यासाठी मी डिझाईन फ्लावर काढ. फ्लावर प्लीज. ओके, झालेलं आहे. आपण हे लाईट्स आहे ना, व्होल्टेज आपण कंट्रोल करू शकतो. आपण फॅनची स्पीड कशी कंट्रोल करतो तसं, कारण की सकाळ सकाळी आपल्याला करून दाखव. हे काय बंद झाली, थोडी कमी दिसती आणि आता जास्त. हो, रेग्युलेटर सारखं. हो, वंडरफुल. खूप छान. नाईस. कुणाल, तू बनवलंस? हो. किती वेळ लागला बनवायला? ओके, वेलकम बॅक. मला ना तुझा स्टुडिओ बघायचा आहे. येस. यू जस्ट गिव्ह मी अ लिटिल टूर. नक्की. चलो तुम्ही पण येणार? बघूया. नाही, मी एक 5 मिनिटात परत तुम्हाला जॉईन करते. तुम्ही कंटिन्यू करा. पेंटिंग करायचं. हो. कूल. ठीक आहे. लव्ह टू सी दॅट. आम्ही जरा फिरवतो. कूल. चलो, सी यू. हे एक म्हणजे बेसिकली ऑर्डरचं काम आहे, कमर्शियल वर्क आहे. ओके. तर त्यांनी ते फोटो रेफरन्सेस पाठवलेले आहेत. ओके. ते गुरु आहेत, तर त्यांना कुठे त्यांची जी काही जागा असेल त्यांना तिथे ते बसवायचे. मग असं असतं की ते साईज वरती सगळं आहे बेसिकली, की मग ते सांगतात आम्हाला लाईफ साईज पाहिजे. दिस इज लाईफस्टाईल. दिस इज लाईफ साईज. ओके. म्हणजे त्यांच्या टू द स्केल त्यांची म्हणजे बॉडी स्ट्रक्चर, हाईट वगैरे सगळी एवढी होती. मग त्या बॉडी स्ट्रक्चर प्रमाणे आपण ते मूर्ती पूर्ण करतो. पण मग तू फोटोज वरूनच करतो की त्यांना जाऊन भेटतो आणि त्यांचं ते डायमेन्शन? आता म्हणजे हे आहेत का नाही मला माहिती नाहीये. ओके. ओके. पण मग फोटोच्या अंदाजाने करतोस? असतील बेसिकली तर समोर बसून फोटो काढून होतं सगळं. बरं. पण नसतील तर मग दिस इज द ओनली ऑप्शन. हो. आता ह्यांचं आपण बघू की साईड पासून जसं प्रोफाईल दिसतं तसं त्यांचा फोटो अवेलेबलच नाहीये. बरोबर. फक्त समोरनच आहेत. राईट. मग जर का त्यांना कोणी व्यक्ती भेटलेला आहे मग त्यांना आपण बोलवतो की बाबा हे बरोबर आहे का, साईडनी कसे दिसत आहेत, त्यांचे काही बोल्ड फीचर्स काय होते, डोळे वगैरे, नाक ठेवण वगैरे कशी होती,
तसं मग करून मग आपण ते कम्प्लिशनकडे नेतो. हे डोळ्यांमध्ये तू आता इट्स स्टील इन वर्क इन प्रोग्रेस. पण आता जर का ही 1 कलर मूर्ती असेल, म्हणजे जर का हा स्किन कलर नाहीये, जर का ब्रॉन्झ कलर आहे, ओके, तर मग आपण हे डोळ्यांमधले खड्डे असेच ठेवतो. ओके, ती डेप्थ येण्याकरता. आणि जर का मल्टी कलर आहे की बाबा हा कपडा व्हाईट आहे, इथे स्किन कलर आहे, मग आपण ते डोळे भरतो आणि मग वरनं हाताने जे डोळ्यांचं पेंट आहे ते मग एकदम लास्ट स्टेजला होतं. ओके, पण तू बनवतोस ही माती आहे, पीओपी आहे, काय आहे? माती आहे, ही शाडू माती आहे. शाडू माती आहे. आणि ह्याला प्रत्येकाला आतमध्ये आपण म्हणतो ना स्केलेटन असतं माणसामध्ये, तसं याला एक स्केलेटन आहे आतमध्ये. इथे आतमध्ये पाईप आहेत, रॉड्स आहेत, कारण माती एवढी. हो, स्टील रॉड. आपण सळी म्हणतो ना. बरोबर, एक ग्रिड असतं, त्याला आपण मग बेसिक ड्रॉइंग करून एक स्ट्रक्चर उभं करतो. बरोबर, त्याच्यावरती माती धरली जाते, कारण मातीला एवढी स्ट्रेंथ नाही की ती एवढं एकावर एक लावून बसेल, ती पडून जाते. बरोबर, मग त्या स्केलेटन वरती राहते. स्केलेटन वरती मग आपण माती थापून मग ते सगळं पूर्णतःकडे देतो. वाव, ती स्माइल इतकी पीसफुल आणि अशी. तरी पण आता म्हणजे बरंच काम व्हायचंय चेहऱ्यावरती, ते अजून एक्सप्रेशन तसे आलेले नाहीयेत. पण ते बेसिक एक ब्लॉकिंग म्हणतो ना आपण, की थोडं काम करत पुढे जाईल सगळं, असं आहे. खूप सुंदर झाले यार, खूप. हे तू सगळं हातानेच, म्हणजे आता टूल आहे तुझ्या हातात, पण अदरवाईज हो म्हणजे हात ते सगळं म्हणजे मॅन्युअल वर्क आहे सगळं. मशिनरी वगैरे असंच म्हणजे शॉर्टकट म्हणतो ना आपण, काहीतरी मशीन करून टाकेल असं नाहीये. बट इट्स गुड, इट्स हँडमेड. कला आहे त्याच्यामध्ये. ही मूर्ती खूप सुंदर, इज ब्युटिफुल, इट्स नॉट इव्हन कम्प्लीट, आणि मला इतकी सुंदर वाटतं ती. ही त्याची शिवमुद्रा आहे. त्या बाजूला हे आहे, ढाल तलवार आहे. त्यांची एक कॉइन आहे छत्रपतीचं. त्या बाजूलाच एक ढाल तलवार आहे. इथे शिवमुद्रा आहे आणि मागे कॉइन आहे. मागे कॉइन. आता हे मी म्हणलं ना ब्लॅक पेंट वरती ब्रॉन्झ कलर होतो, आता तो हे असं दिसणार फायनली. म्हणजे तो बेस कलर आपण म्हणतो डीप डोळ्यामध्ये ब्लॅक वगैरे आहे. मग नंतर त्याला आपण ब्रॉन्झ कलरचं ड्राय ब्रशिंग करतो. हे इतकं सुंदर आहे स्कल्पचर. आणि ह्याला बस्ट म्हणतात, राईट? हो, याला चेस्ट पर्यंत आहे. दिस इज अ बस्ट. आपल्याकडे एक मोठ्या 51 फुटी साईबाबांच्या मूर्तीचं काम चालू आहे. काही काय? हो, चालू आहे खरंच. त्यात विचारलं. हे त्याचं लहान मॉडेल आहे. ही लहान मूर्ती आहे. आणि हीच आपण मूर्ती 51 फुटाची करतोय. सॉरी, 51 फीट म्हणजे इथपासून ते इथपर्यंत 51 फीट असेल. हे त्याचं लहान मॉडेल आहे. रेफरन्स करता आपण केलेलं. आपण बघूया बाहेर ती मूर्ती. म्हणजे तू रेफरन्स साठी एक मॉडेल बनवलंस आणि आता मोठंही हो, ते लहान. मग ह्याच्यावरनं मी स्केलिंग करतो ना. दिस इज माय गाईडलाईन. प्रपोर्शनेट किती पट चेहरा आहे, हात पाय बोट किती मोठी आहेत. हे बेसिक मूर्ती केली की ती खूप मदतीला येते मोठं काम करण्याकरता. कुठे येते मोठं काम? बाहेर आहे. या, ही ती मूर्ती आहे साईबाबांची मोठी. ऐक, हा खालचा पाय आहे. हो, पाय दिसला मला. तो जो पायावरती जो दुसरा पाय आहे तो गुडघा, तो दुसरा पाय आहे. आणि तो हात आहे वरचा, जो खांद्या कोपर आहे. आणि त्याच्या वरनं अर्धी मूर्तीचा चेहरा इकडे. कुठे? ओह माय गॉड. हा चेहरा आहे खाली गेलेला. तर हे बेसिकली चेहरा पूर्ण झालेला आहे. तर ह्याच्यावरती आपण जसं साईबाबाच्या मूर्तीला बघितलं, मोल्ड आहेत, पीसेस केलेले आहेत त्याचे. तर ते पीसेस काढताना जे आहे ती आतली मूर्ती